जरा टॉवेल आणा पटकन. एवढी ओली कशी झालीस तू? हां, काय झालं काय? बाळा मला सांग बरं. हां, हे असे कपडे घालून तू इथे का आली आहेस? सांग बरं. आजी मला पैशाची गरज होती आणि म्हणून ते आम्ही केटरवाल्या सरांनी सांगितलं की आम्हासनी काम द्या. पण आम्हासनी खरंच माहित नव्हतं की ते काम इथं आहे. ऐकू आलं का? तिला पैशाची गरज होती तर माझ्याकडे ती सहज पैसे मागू शकली असती, पण तिने स्वतः कष्ट करून पैसे कमवण्याचा पर्याय निवडला. कळलं तुला? आता राहता राहिला प्रश्न या घरात येण्याचा. तर कमळी तिच्या मनाला येईल तेव्हा या घरात येऊ शकते. हे घर तिचं सुद्धा आहे. ऋषी बघितलंस का? अन्नपूर्णा आजी किती कौतुक करतात कमळीचं. हा, किती प्रेमानं बोलतायत तिच्याशी. खरंच चांगली मुलगी आहे रे कमळी. आणि महत्वाचं म्हणजे स्वाभिमानी आहे. खरंच आहे, कमळीसारखी स्वाभिमानी मुलगी शोधून सापडणार नाही. पण आजचा दिवस गार्गीच आहे, हो की नाही? त्यामुळे आज कौतुक तिचं झालं पाहिजे. काय, चला पण केक कापून घेऊया ना आधी. थांब ना, थांब कामिनी, थोडी थांब. मला सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. वहिनी, अगं केक कापल्यानंतर सुद्धा सांगता येईलच की. आपण आधी केक कापून घेऊया. ती गोष्ट केक कापण्याआधीच सांगायला हवी. खूप गरजेचं आहे ते. बाळा गार्गी, तुझ्याबद्दल ना मला एक मोठा प्रश्न पडला होता. मला तर असं झालंय ना, कधी एकदा मीडिया हिला वेडी ठरवतोय. आई मला तर हे कळत नाही की म्हातारीच्या डोक्यात नक्की चाललंय काय. आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी मी ऋषी आणि साहेबाची मदत घेतली. नंतारा, तुझा मुलगा खूप गुणी आहे ग. त्या दोघांनी मला खूप मदत केली. ऋषी आणि साहेबा, तुम्ही नेमकं काय केलं हे आता तुम्हीच सगळ्यांना सांगावं अशी मी तुम्हाला विनंती करते. आज इथे जमलेल्या सगळ्या पाहुण्यांना मी इतकंच सांगतो की ही मुलगी अन्नपूर्णा आजींची नात नाही. काय? अरे बापरे, असं कसं होईल? म्हणजे जेव्हा ही मुलगी दारात आली त्यावेळेस मी स्वतःहून म्हटलं होतं की नाही, पूर्णपणे खात्री वगैरे करून घ्या आणि नंतर मग काहीतरी स्वीकारा. पण तेव्हा तुम्ही सगळेच जण म्हणाला होतात की नाही नाही आम्हाला खात्री आहे. हा, आणि अर्थात तेव्हा तिच्याकडे फोटो सुद्धा होता. मग आता काय झालं? माझी नात इथे आली आणि मी तिला ओळखलंच नाही असं होणंच शक्य नाही. हो, ते खरंच आहे. ही मुलगी मला भेटली पण मला आतून तसं काही जाणवलं नाही. जर ही माझी खरी नात असती ना तर ते मला नक्की जाणवलं असतं. माझी खात्री आहे माझी मोठी नात कमळीसारखीच असेल. गोड, हसरी, संस्कारी आणि स्वाभिमानी. तू जेव्हा मला म्हणालीस ना की मी अनाथ आहे तेव्हाच मला कळून चुकलं होतं की तू माझी नात नाहीयेस. कारण काही दिवसापूर्वीच मला माहिती मिळाली होती की माझी मोठी सून आणि माझी नात या दोघी एकत्रच आहेत म्हणून. पण ज्या अगदी निरागसपणे तू स्वतःची गोष्ट सांगितलीस ते ऐकून तुझ्याबद्दल शंका घेतानाही मला वाईट वाटत होतं. पण मी ठरवलं नाही, पक्की खात्री करूनच घ्यायची. म्हणूनच मी ऋषीची मदत घेतली.
आजी काय झालं, तुम्ही जरा टेन्शन मध्ये दिसताय. ऋषी म्हणजे तुला कसं सांगू मला कळत नाहीये, पण ती आत्ता घरामध्ये जी मुलगी आली आहे ना ती खरंच माझी मोठी नात आहे हे मला पटत नाहीये. काय? म्हणजे असं वाटतंय की काहीतरी चुकतंय. आजी अहो, पण तो फोटो होता ना तिच्याकडे. म्हणूनच जरा गोंधळली मी. पण तुला सांगते, मी तिला पाहिलं, मी तिला जवळ घेतलं, अगदी उराशी कवटाळलं, तेव्हा मला काहीतरी जाणवायला हवं होतं ना. तसं काही झालं नाही रे. म्हणजे मला सांगता येत नाहीये, पण वाटते काहीतरी गडबड आहे. तुम्ही दोघं प्लीज एक काम कराल का? ती मुलगी ना त्या ममता अनाथ आश्रमातून आली आहे असं म्हणते, तर तिथे जाऊन जरा तिच्याबद्दल चौकशी कराल का? डोंट वरी, आम्ही करतो काहीतरी, तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे. कामिनी आजी, या सगळ्यात एक खूप गमतीदार गोष्ट घडली, सांगतो ऐका. स्नेहंतरा, तुझा ऋषी म्हणजे ना, तो जेव्हा अचानक अशी एखादी गोष्ट सांगायला लागतो ना, मला थोडीशी भीतीच वाटते. बरोबर, काय सांगतोयस सांग. सो झालं असं की या मुलीने ज्या अनाथाश्रमाचं नाव घेतलं तिथे जाऊन आलो आम्ही. तिथे गार्गी नावाच्या मुलीची नोंद तर होती, पण ती ही मुलगी नव्हती. ती गार्गी कोणीतरी वेगळीच होती. त्यामुळे आम्हाला जरा संशय आला. हा, मग नंतर मी काय केलं, ही जी मुलगी आहे ना गार्गी, तिचे ना गुपचूप फोटो काढले. आणि फोटो काढले आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशन काढलं. आणि पोलिसांनी काय हो, या मुलीची कुंडलीच काढली. मग आमच्या असं लक्षात आलं की आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे, कारण इथं कुणीतरी केक कापायची गडबड करत असणार आहे ना. हो, वाटच बघत होती सगळी. म्हणूनच मग काय झालं, पोलिसांनी जी माहिती दिली होती त्या माहितीनुसार असं कळलं की ही जी मुलगी आहे ही एक ऍक्ट्रेस आहे. नाटक सिनेमात फारसं करिअर झालं नाही, मग पैशासाठी काय करायचं बाबा, म्हणून ही मुलगी फेक रील्स बनवते. आणि आता इथं जी ऍक्टिंग केली ना, ही सुद्धा पैशासाठीच केली. काय खरं बोलतोय का नाही मी? हे बघ, तू हे सगळं पैशासाठी केलंय हे आता उघड झालंय. त्यामुळे तू असं खरंच वागलीस का असं मी तुला विचारणार सुद्धा नाही. असं का वागलीस एवढंच सांग.